भारत आणि पाकचे डीजीएमओ आज एकमेकांची चर्चा करणार। बैठकीत भारत पीओके संदर्भात चर्चा करणार। पाक व्याप्त काश्मीर परत देत पाकनं दहशतवाद्यांना ताब्यात द्यावं, भारताची भूमिका। भारतीय सैन्याने अद्दल घडवल्यानंतर पाक वटणीवर पाक लष्कराकडून रात्री सीमेवर कोणताही गोळीबार नाही। भारतीय नौदल अजूनही समुद्रात तैनात। शत्रूच्या कृतीला उत्तर देण्यासाठी नौदल पूर्णपणे सज्ज। नौदलाची जहाजं, पाणबुड्या, लढाऊ विमानं समुद्रात तैनात। शत्रूला त्यांच्या घरात घुसून मारलं, तिन्ही दल प्रमुखांसोबतच्या बैठकीत पंतप्रधान मोदींचं वक्तव्य। तिकडून गोळी चालली तर इकडून गोळे टाका, मोदींच्या सूचना। पाकिस्तानकडून हल्ल्याच्या प्रयत्नानंतर सीमेलगतच्या भागातील परिस्थिती आता हळूहळू पूर्वपदावर। जम्मू काश्मीर, पंजाबसह राजस्थान सीमेवरील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येण्यास सुरुवात। मुख्यमंत्री फडणवीसांच्या वर्षा बंगल्यावर नागरी लष्करी समन्वय विषयावर बैठक। या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवारांसह मंत्री उपस्थित राहणार। मुख्यमंत्री फडणवीस आणि शरद पवार आज एकाच मंचावर येणार। सहकाराचे सक्षमीकरण आणि राज्य शासनाचं धोरण या विषयावरील कार्यक्रमाला दोघेही हजेरी लावणार। लाडकी बहीण योजनेच्या हमीवर लाडक्या बहिणींना कर्ज देण्याचा विचार। उपमुख्यमंत्र्यांकडून सरकारची संभाव्य योजना जाहीर। लघु उद्योगासाठी कर्ज उपलब्ध करून देण्याचा शासनाचा प्रयत्न। भरत गोगावले रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी आशावादी। पालकमंत्रीपद मिळेल अशी आशा गोगावलेंकडून व्यक्त। दिवाळीत म्हाडाची मुंबईतील 5,000 घरांसाठी लॉटरी। जुलैमध्ये म्हाडाच्या कोकण मंडळाकडून 4,000 घरांची लॉटरी काढली जाणार। सर्वाधिक घरं ही ठाणे आणि कल्याणमध्ये असण्याची शक्यता।